चिंतामणनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचं काम गेल्या 16 महिन्यांपासून सुरू आहे, पण अद्याप काम पूर्ण झाले नाही। 10 सप्टेंबरपासून पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होईल अशी ग्वाही रेल्वेच्या अधिकारी आणि ठेकेदारांनी दिली होती, पण हे केवळ आश्वासनच ठरले। एकेरी वाहतुकीचं काम देखील पूर्ण झालं नाही। आता पूल पूर्ण करण्याची अंतिम डेडलाईन 30 सप्टेंबर आहे। उर्वरित 20 दिवसात जर पुलाचे काम पूर्ण होणार का असा सवाल आता नागरिक व्यक्त करतायत। मिरज पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम रेल्वे विभागाने हाती घेतलंय। त्या अंतर्गत असलेले लहान पुलांचं रुंदीकरण करण्यात येते। तेथील माधवनगर रोडवरील चिंतामणनगर येथील पुलाचं रुंदीकरण करण्याचं काम जून 2023 मध्ये हाती घेण्यात आलं होतं, पण ठेकेदाराने हे काम 6 महिन्यात पूर्ण केलं नाही। काही तांत्रिक अडचणी आल्याचं सांगून कामाला विलंब लावला। यावेळी रेल्वे अधिकारी आणि ठेकेदाराने 10 सप्टेंबरपर्यंत या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं, मात्र या पुलाचं काम अद्याप पूर्ण झालं नाही। त्यामुळे मंगळवारपासून या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होणं अशक्य आहे। त्यामुळे हे आश्वासन हवेत गेले। पूल पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला 30 सप्टेंबरची मुदत दिली आहे। या मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराकडून प्रयत्न सुरू आहेत। या मुदतीत तर काम पूर्ण होणार का असा सवाल नागरिक व्यक्त करत आहेत।